संजीवित करणार आहे. ते मृत गोष्टीला संजीवित करू शकतं. इतकं सामर्थ्य त्या वचनांच्या मध्ये आहे. आणि म्हणून त्या वचनाला आपल्या आत्म्यामध्ये घेण्यासाठी आपण देवाला विनंती करूया. हालेलुया. प्रभू तुझा गौरव करतो. प्रभू तुझ्या पवित्र नावाला आम्ही उत्साह करतो. हालेलुया. माझ्या मागे म्हणा, हे परमेश्वरा, महिमा पराक्रम, शोभा विजय, वैभव तुझीच आहे. आकाश तो पृथ्वीवर जे काय आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ उन्नत धनमान तुझपासून प्राप्त होतो. सर्वावर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य पराक्रम हे तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे हे सर्व सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता हे आमच्या देवा, आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. आज तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन. परमेश्वर पिता, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही तुझे लेकर प्रभुदेवा, आमचा आत्मा आणि आमचं शरीर तुझ्याजवळ घेऊन येतो पित्या. जसं तुझ्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तुझं वचन संजीवित करतो प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा, आम्ही ते स्वीकारतो की आमचा आत्मा संजीवित होऊ दे. आणि आम्हाला प्रभुदेवा तुझी वाणी ऐकण्यासाठी आमचे कान उघड. आणि प्रभुदेवा, आमच्या आत्म्यामध्ये ते आम्ही स्वीकारून आम्ही त्यानुसार वागावं, जगावं यासाठी आम्हाला तू सहाय्य पाठव. आम्ही आज प्रभुदेवा रिकामे जाणार नाही पित्या, तर आम्ही सगळेजण आज एक आशीर्वादित जीवन घेऊन जाणार आहोत. आम्ही तुझा आवाज घेऊन जाणार आहोत पित्या, की जो प्रभुदेवा आम्हाला आठवडाभर शक्ती आणि सामर्थ्य देत राहील. प्रभुदेवा, तुझी अभिवचन आम्ही घेऊन जाणार आहोत की जे प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये प्रभू सामर्थ्याने ह्या आठवड्यामध्ये काम करतील पित्या. असं हृदय आम्हा प्रत्येकाचं हृदय, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या पवित्र गौरवी सामर्थ्य हातात सोपवतो. प्रत्येकाला तुझ्या गौरवी हातात देतो. आमची प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. सर्व गौरव आणि महिमा आम्ही तुला देतो. तारणारा येशू याच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. Praise the Lord. Hallelujah. प्रभू स्तुती असो परमेश्वरला. या ठिकाणी मी देवाला धन्यवाद देतो की देवाने पुन्हा एकदा तुमच्यामध्ये देवाचं वचन सांगण्याची संधी दिली मला. प्रभु को मैं धन्यवाद देता हूं. आज सब आपके बीच में प्रभु के वचन बांटने का मौका प्रभु ने दिया. आणि आजच्या दिवशी एका अशाच गोष्टीविषयी आपण ऐकणार आहोत जे आपण ऐकू इच्छित नाही. आज के दिन ऐसे बात के बारे में हम आज सुनेंगे जो अक्सर हम सुनना नहीं चाहते. ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर मी तो विषय सांगणार नव्हतो. देखा जाए तो इस विषय को मैं बताना नहीं चाहता था. दोन अशा गोष्टी होत्या ज्या शिल्लक राहिल्या होत्या माझ्या विषयामधून. मेरे विषय में से दो बातें थी, अभी भी वो बाकी थी आणि म्हणून मला ते सांगायचं नव्हतं. इसलिए मुझे वो नहीं बताना था. तरी पण मी जब अभ्यास करत होतो आणि मी प्रार्थना करत होतो त्यावेळेस जब मैं दुआ कर रहा था उसके ऊपर मनन कर रहा था आणि ते सांगणं जास्त महत्त्वाचं आहे असं देवाने मला सांगितलं. प्रभु ने मुझसे कहा कि वो बताना जरूरी है. कारण ह्या गोष्टी आपण डावलू नाही शकत. क्योंकि इन चीजों को नकार नहीं सकते. कारण ते होणारच आहे. वो होना ही है. आणि म्हणून त्या गोष्टी आपण डावलू नाही शकत. इसलिए उन चीजों को नकार नहीं सकते. आणि प्रत्येक माणसाला जो ह्या जगामध्ये आला त्याला ते फेस करावं लागतं. हर एक मनुष्य जो इस धरती पर आता है उससे उन चीजों का सामना करना आणि म्हणून ह्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजे. इसलिए इन चीजों को सुनना हमारे लिए जरूरी है. कारण ऐकणं माणसाला ह्या गोष्टी ऐकाव्या वाटत नाही. क्योंकि इन चीजों को सुनना हमें अच्छा नहीं लगता है. जरी ऐकाव्या वाटत नसल्या, अगर हम सुनना नहीं भी चाहे तरी सुद्धा आपण ते ऐकलं पाहिजे. तो भी हमें सुनना जरूरी है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. आणि हे का सांगावं याचं उत्तर पण परमेश्वराने मला दिलं. और ये क्यों बताना इसका भी उत्तर परमेश्वर ने मुझसे. याकोबाचं पत्र जर तुम्ही काढलं, याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय. याकूब की किताब को हम खोलेंगे, उसका 4था अध्याय. आणि त्याच्या 7 वचनापासून पुढे आहे. याकूब की किताब उसका 4था अध्याय 7 से आगे है. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 7 वचनापासून 10 पर्यंत. मी मास्टर तुमच्यासाठी मराठीमध्ये. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला आळवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापीजन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक हो व तुमच्या आनंदाचा विषाद हो.
प्रभु समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. अगर याकूब की किताब उसका 14 अध्याय 7 से 10 पढ़ेंगे, इसलिए परमेश्वर के आदि हो जाओ और शैतान का सामना करो, तो वह तुम्हारे पास से भाग निकल जाएगा. परमेश्वर के निकट आओ तो वह तुम्हारे निकट आएगा. हे पापियों, अपने हाथ शुद्ध करो, और हे दुष्चित्ते लोगों, अपने हृदय को पवित्र करो. दुखी हो और शोक करो और रो. तुम्हारी हंसी शोक में और तुम्हारा आनंद उदासी में बदल जाए. प्रभु के सामने दीप भरो, तो वह तुम्हें शिरोमणी बनाएगा. कदाचित आजच्या दिवशी तुम्हाला ऐकायला थोडंसं ह्या गोष्टी जड वाटतील. शायद आज के दिन इन चीजों को सुनना आपको थोड़ा भारी लगेगा. आणि जर तुम्ही या सगळ्या संदेशांना, जे मी तुम्हाला ज्या गोष्टी ऐकायला आवडत नाही, ते जर काढून तुम्ही पुन्हा एकदा ऐकलं, जो चीज आप नहीं सुनना चाहते उनके बारे में जो मैंने संदेश दिए पिछले दिन में, अगर आप फिर से उसे सुनेंगे. आपण याची सुरुवात शोक करा याच्यापासून केली होती. इसकी शुरुआत हमने शोक करो इस बात से की. आणि जर त्या संदेशामध्ये ते वचन जे आहे, उन संदेशों के द्वारा जो वचन थे, आणि त्या वचनात असं लिहिलेलं आहे की जे शोक करणारे ते धन्य करा, त्यांचं सांत्वन करण्यात येईल. उनमें ऐसा है कि शोक करने वाले धन्य, क्योंकि उनका सांत्वन किया जाएगा. जे शोक करत नाही, जो शोक नहीं करते, त्यांचं सांत्वन करण्यात येणार नाही. उनका सांत्वन नहीं किया जाएगा. याचा अर्थ तसंच होतो. इसका अर्थ वही है. पण बऱ्याच वेळेस या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. त्यावेळी कई बार इन चीजों को हम अनदेखा करते हैं, आणि म्हणूनच या गोष्टी सांगणं जास्त गरजेचं आहे. इसलिए इन चीजों को बताना बहुत जरूरी है. ज्यावेळेस तुम्ही देवापासून लांब गेल्यासारखं वाटेल, जिस समय आपको लगता है परमेश्वर से दूर हो गए, कारण कधी कधी प्रसंग तुमच्या जीवनात येतील, कई बार ऐसे आपके जीवन में घटनाएं आती हैं, असं वाटेल की नाही या गोष्टीत मी देवापासून थोडंसं लांब जात आहे. मुझे लग रहा है कि मैं परमेश्वर से दूर हो रहा हूँ. त्यावेळेस पुन्हा एकदा ते ऐका, फिर से उन चीजों को मग सुनें. तुम्हाला लक्षात येईल की मला त्याची गरज आहे. फिर आपको पता चलेगा कि आपको इन चीजों की जरूरत बऱ्याच है. वेळेस आशीर्वादांमध्ये अशा गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत नाही. कई बार आशीषों के बीच में ऐसी चीजों को सुनना में अच्छा नहीं लगता है. जग सेलिब्रेशन करणारं जग आहे, दुनिया जब उत्साह करती सेलिब्रेट करती दुःख है, करणारं जग नाहीये. दुख करने वाला दुनिया नहीं है. आणि म्हणूनच आपली म्हण आहे, इसलिए हम ऐसे एक बोली है, सुख के सब साथी दुःख में न कोई. मराठीमध्ये, हिंदीमध्ये ही म्हण आहे, मराठीमध्ये तुम्ही सांगा. सर्व सुखाचे साथी, दुःखामध्ये कोणीच नाही. बऱ्याच वेळेस आपण या म्हणीकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. कई बार ऐसी बोली के ऊपर हम लोग आणि म्हणूनच आपण त्याच्याविषयी ऐकू इच्छितो. इसलिए उसके बारे में हम सुनना नहीं चाहते. पण एक गोष्ट आहे, लेकिन एक बात है, ते आपण डावलू शकत नाही. उसे हम नकार नहीं सकते. आणि त्याचं नाव आहे काय माहितीये? उसका नाम क्या है मालूम है? मरण. मृत्यू. मृत्यू जो आहे तो कोणीही या जगातला व्यक्ती त्याला नाकारू शकत नाही. इस धरती का कोई व्यक्ति मृत्यू को नकारता नहीं. जर प्रभू यीशु ख्रिस्त आपण मृत्यूच्या अगोदर, म्हणजे आपण मरत नाहीये तोपर्यंत जर नाही आला, यीशु मसीह हमारे मृत्यू से पहले अगर फिर से दोबारा नहीं आए, तर आपण एक दिवस या जगातून जाणार आहोत. तो एक दिन हम इस धरती से जाना है. जर मी मरण्याच्या अगोदर येशू आला, मरने से पहले अगर यीशु मसीह आए, तर मला मरणाचा अनुभव येणार नाही. तो मृत्यू का अनुभव मुझे नहीं आएगा. पण जर येशू तोपर्यंत नाही आला, लेकिन अगर यीशु मसीह तब तक नहीं आए, तर प्रत्येक व्यक्ती जो मी संदेश सांगणार आहे आणि तुम्ही जे बसलेले आहात या तो ठिकाणी, हर एक व्यक्ति जो मैं संदेश बता रहा हूँ और जो आप लोग सुन रहे हैं, त्या प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागेल. हर एक को इसका सामना करना है. इब्री लोकासपत्राचा 9वा अध्याय इब्रियों की किताब उसका 9वां आणि अध्याय, त्याचं 27वं वचन. उसका 27वां वचन. त्या ठिकाणी असं लिहिलं, ज्या ती माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. इब्रानियों की किताब 9वां अध्याय उसका 27वां वचन यूं कहता है, और जैसे मनुष्य के लिए एक बार मरना और उसके बाद न्याय का होना नियुक्त है. हा, काय सांगितलेलं त्या ठिकाणी? एकदाच मृत्यू आहे, माणसाला एकदाच मृत्यू आहे, आणि त्याच्यानंतर काय आहे? त्याचा न्याय नेमून ठेवलेला आहे. वहां पर लिखा है कि इंसान का एक ही बार मृत्यु होगा, उसका न्याय होना जरूरी है. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीला आपण टाळू शकत नाही. और इन चीजों को नकार नहीं. पहिली गोष्ट म्हणजे मृत्यूच्या संबंधित, मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे? पहली बात हम कह सकते हैं मृत्यू के उस संदर्भ में कि मृत्यु है क्या. मृत्यू म्हणजे केवळ आणि केवळ एक प्रकारचं स्थलांतरण आहे. मृत्यु कह सकते कि एक जगह से दूसरी जगह जाना. आपण असं म्हणतो की मृत्यू म्हणजे माणसाचं जीवन संपलं. हम ऐसा कहते हैं मृत्यू मतलब इंसान का जीवन खत्म हो गया. देव ज्यावेळेस मरणाकडे किंवा मृत्यूकडे पाहतो ना, त्यावेळेस स्थलांतरण म्हणून पाहतो. जब परमेश्वर मृत्यू की ओर देखते तो उसके एक जगह से दूसरे जगह जाना. एका प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेटवर तो जाणार. एक जगह से दूसरे जगह जाना. आपण सोप्या भाषेत त्याला मांडण्याचा प्रयत्न. साधारण बातों में हम इस तरह से उसे कह सकते हैं. आणि दुसरा अध्याय, उत्पत्तीचा दुसरा अध्याय 27वें वचन, 17वें वचन. उत्पत्ति का दूसरा अध्याय उसका 17वां वचन.
दुसरा अध्याय 17 वचन मी मराठीत वाचतो. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. वचन ये कहता है, पर भले या बुरे का ज्ञान का जो वृक्ष है उसका फल तू कभी न खाना, क्योंकि जिस दिन तू उसका फल खाएगा उस दिन अवश्य मरेगा. आता इथे मृत्यूचा अर्थ आहे, मृत्यूचा अर्थ देवाने सांगितलेला आहे. यहाँ पर मृत्यू का मतलब परमेश्वर ने बताया है. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा मासा ज्यावेळेस आपण पाण्यातून बाहेर काढतो, आप जानते हैं जिस समय में एक मछली को पानी से बाहर निकालते हैं त्यावेळेस तो मरतो, तब वो मर जाती है. त्याला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज आहे. उसे जिंदा रहने के लिए पानी की जरूरत है. समजा एखादं झाड जमिनीतून आपण बाहेर काढलं, अगर किसी पेड़ को जड़ से निकाल दे, जमिनीतून आपण जर त्याला उपटलं, उसे जमीन से बाहर निकाल तर ते झाड मृत्यू पावतं. वो मर जाए. मुळासकट जर आपण त्याला उपटलं तर जड़ से अगर उसे उखाड़ दे तो वो मर जाएगा. झाडाला जिवंत राहण्यासाठी जमिनीची गरज आहे. पेड़ को जिंदा रखने के लिए जमीन की जरूरत है. पाण्याला जिवंत राहण्यासाठी, माशाला जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज आहे. मछली को जीवित रहने के लिए जल की जरूरत है. आणि या ठिकाणी मनुष्याला जिवंत राहण्यासाठी यहाँ पर इंसान को जीवित रहने के लिए देवाची गरज आहे, परमेश्वर की जरूरत है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम. या ठिकाणी परमेश्वर जे आदामाला या आज्ञा देत होता त्यावेळेस त्याला ही गोष्टी सांगत होता. यहाँ पर परमेश्वर जब आदम को आज्ञा दे रहे थे इन बातों को बता रहे हैं. ज्या दिवशी तू फळ खाशील, जिस दिन तुम वृक्ष का फल खाओगे त्या दिवशी तू खास मरशील. उस दिन तुम अवश्य मरोगे. म्हणजेच काय, तू माझ्यापासून वेगळा होशील. मतलब में तुम मुझसे अलग हो जाओगे. कारण ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी पाप येईल तुझ्यावर. जिस दिन तुम फल खाओगे उस दिन तुम्हारे अंदर पाप आएगा. देवाची आज्ञा तू मोडलेली आहे. परमेश्वर की आज्ञा तुमने तोड़ दी. देवाची आज्ञा मोडल्यामुळे तू माझ्यापासून वेगळा होशील. परमेश्वर की आज्ञा तोड़ने की वजह से तुम मुझसे अलग हो आणि जाओगे. माझ्यापासून वेगळा होशील त्यावेळेस तू मरशील. और मुझसे अलग हो जाने की वजह से तुम मर जाओगे. कारण मी आणि पाप एकत्र राहू शकत क्योंकि मैं और पाप एक साथ नहीं रहे. आणि म्हणून तू माझ्यापासून वेगळा झाला की तू मरणार आहेस. इसलिए तुम जब मुझसे अलग हो जाओगे तुम निश्चित मरोगे. जसं माशाला पाण्याची गरज आहे, जैसे मछली को पानी की जरूरत है, झाडाला जमिनीची गरज आहे, वृक्ष की जमीन की तसं जरूरत मनुष्याला देवाची गरज है, आहे. जैसे मनुष्य को परमेश्वर की जरूरत है. आणि मृत्यू दुसरं काही नाहीये. और मृत्यू और दूसरी किसी कोई बात नहीं है. देवापासून वेगळे आपण ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण माणूस मरतो. जिस समय हम परमेश्वर से अलग हो जाते हैं तब हम मृत्यु पाते हैं. कारण मनुष्याला मरण्यासाठी जो देवापासून वेगळा झाला की तो त्याचा मृत्यू खास होणार आहे. जिस क्षण मनुष्य परमेश्वर से अलग होते हैं उस दिन उसका मरना अवश्य है. पण बरेच लोक आपण मृत्यूला जीवन संपणं असं म्हणतो. कई ज्यादातर लोग मृत्यू को जीवन खत्म होना इस तरह से. तुम्हाला माहिती आहे का, देवानं मनुष्याला मरण्यासाठी तयारच केलेलं नव्हतं. परमेश्वर ने मनुष्य को मरने के लिए तैयार ही नहीं किया. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, मला मरण्यासाठी देवानं निवडलं होतं. हमें ऐसा लगता है कि हमें मृत्यु पाने के लिए ही परमेश्वर ने नियुक्त. देवानं मनुष्याला मरण्यासाठी निवडलं नव्हतं. परमेश्वर ने मनुष्य को मरने के लिए चुना ही नहीं. दुःखासाठी सुद्धा निवडलं नव्हतं. दुख के लिए भी नहीं चुना था. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीसाठी सुद्धा त्याची निवड केली होती. अडचणी आती उसके लिए भी नहीं चुना था. काही ज्या गोष्टी आज आपण फेस करतो ना, त्या सगळ्या गोष्टी देवानं पूर्णपणे आपल्या जीवनात आणलेल्याच नव्हत्या. जो चीजें आज हम इन दिनों में मुकाबला करते हैं वो चीजें हमारे जीवन में परमेश्वर ने रखी ही नहीं. तुम्ही आणि मी आनंदासाठीच नेमलेलो होतो. आपको और मुझे आनंद के लिए ही चुना गया. सुख आणि समाधानासाठी आपली नेमणूक होती. समाधान के लिए हमें नियुक्त किया गया. आपण अनंत काळापर्यंत जिवंत राहण्यासाठी देवानं आपली नेमणूक केली. अनंत काल तक जीवित रहने के लिए परमेश्वर ने हमें चुना था. मृत्यू ही मनुष्याने निवडलेली गोष्ट आहे. मृत्यू इसको मनुष्य ने चुना है. देवानं त्याला ते दिलेलं नाही. परमेश्वर ने हमें वो नहीं दिया. देवानं जीवन दिलं. परमेश्वर ने जीवन दिया था. देवानं आपल्याला जीवन दिलं. परमेश्वर ने हमें जीवन दिया. आपल्याला सांगा, देवानं आपल्याला जीवन दिलं. अपने पड़ोसी के लिए परमेश्वर ने हमें जीवन दिया. मृत्यू हा मनुष्याने निवडला. मृत्यु ये मनुष्य का चुनाव था. देवाने त्याच्यासाठी ही निवड केलेली नाही. परमेश्वर ने हमारे वो नियुक्त नहीं किया था. बरेच लोक आज देवाला दोष देणारे पाहत नाहीत. कई सारे लोग जब परमेश्वर को दोष देने वाले देखते हैं. देवाने या जीवनात, माझ्या जीवनामध्ये गरिबी आणली. परमेश्वर ने मेरे जीवन में वो गरीबी लेकर आया. माझ्या जीवनात दुःख आणलं. मेरे जीवन में दुख लेकर माझ्या आया. जीवनात आजार आणले. मेरे जीवन में वो बीमारी माझ्या जीवनात मृत्यू आणला. मेरे जीवन में मृत्यू लेकर आया. माझा जवळचा व्यक्ती मरण पावला. मेरे निकटवर्ती व्यक्ती तुम्हाला मर माहिती गए. आहे, हे सगळं देण्याची देवाची अजिबात इच्छा ये नाही. सब देने की परमेश्वर की इच्छा बिल्कुल नहीं. कारण मनुष्याच्या कर्मामुळे, मनुष्याच्या कृतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. हमारे कृति की वजह से, हमारे गलत कार्य की वजह से ये सब. सुरुवातीला आदम सुद्धा, हवा सुद्धा या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये यावी प्रभूची इच्छा नव्हती. शुरुआत में आदम और हवा की जीवन में इन चीजों को लाना परमेश्वर की इच्छा नहीं. पण आदम आणि हव्वेने त्या गोष्टी निवडल्या. आदम और हवा ने उसका चुनाव किया. आणि म्हणूनच मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यू आला. इसलिए मनुष्य के जीवन में मृत्यु आ गई. आणि म्हणून आपण जोपर्यंत देवाशी जोडलेले आहोत, इसलिए जब तक हम परमेश्वर से जुड़े हुए तोपर्यंत आपल्यामध्ये जीवन आहे. तब तक हमारे अंदर जीवन है. पण जर देव आपल्या जीवनातून निघून गेला, परमेश्वर अगर हमारे जीवन से निकल गए, त्यावेळेस जीवन आपल्यातून निघून गेले, तब जीवन हमसे निकल जाएगा. आणि खऱ्या अर्थानं या जगामध्ये जीवन जगत असताना एक वेगळा अर्थ आहे मृत्यूचा. एक मृत्यू का अलग एक अर्थ है. जब हम इस संसार में सही रीति से जीते हैं, आणि मरण हे वास्तव आहे. दुसरी गोष्ट, मृत्यू ये भी एक सच्चाई है. उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 20 वचन.
उपदेशक 3:20. काय सांगितलं त्या ठिकाणी? देवाचं वचन असं सांगतं, सर्व एकाच स्थानी जातात, सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे, लोक सर्व पुन्हा मातीस मिळतात. समुपदेश की किताब 3 अध्याय उसका 20वां वचन ये कहता है, सब एक स्थान में जाते हैं और सब मिट्टी से बने हैं और सब मिट्टी में से फिर मिल जाते हैं. आणि 12वां वचन, 12वां अध्याय 7वां वचन, उपदेशक 12वां अध्याय आणि 7वां वचन आहे. आणि लिहिलंय की तेव्हा माती पूर्ववत मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. उसी का 12 और 7 में लिखा है, तब मिट्टी जो कि तो मिट्टी में मिल जाएंगे और आत्मा परमेश्वर के पास जिससे उसे दिया है लौटा जाएगा. हालेलुया, 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 हालेलुया. हे सत्य आहे, याला डावलू शकत नाही आपण. ये सत्य से नकार नहीं सकते. तुम्ही जरी विचार केला नाही तरी सुद्धा हे होणार. अगर आप सोचेंगे नहीं तो भी ये होगा. जरी ज्या दिवशी आपण विचार केला नसेल त्या दिवशी कदाचित आपण या जगातून निघू. शायद जिस दिन आपने उसके बारे में सोचेंगे उस दिन हम लोग इस धरती से निकल. कारण जगातला प्रत्येक माणूस एक दिवस जर येशू येण्यापूर्वी जर तो येशू तोपर्यंत आला नाही तर तो मरणार आहे. धरती का हर एक इंसान अगर यीशु मसीह उससे पहले नहीं आया तो निश्चित मृत्यू पाएगा. निश्चित त्या गोष्टी त्याला सामना करावा लागेल. उसे इस बात का सामना निश्चय करना. आणि म्हणून आपण सर्वजण त्याचा सामना करणार आहोत. इसलिए हम सबको उसका सामना करना. कारण आपण मातीपासून आपली निर्मिती आहे की मिट्टी से बने हुए हैं आणि मातीतच पुन्हा आपण जाऊ. मिट्टी फिर से मिलने वाला. कदाचित पुरलं जाईल, गाडलं जाईल, त्याच्यानंतर जाळलं जाईल, जे काय होईल ती माती गाड़ा जाएगा, आपको जलाया जाएगा, लेकिन वो मिट्टी में ही मिलाने वाला. कारण मरणाला कोणीही टाळू शकत नाही. मृत्यू को कोई टाळ नहीं सकता. त्या मरणापासून तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही. मृत्यू से आप छुट्टी भी नहीं. जर आपण जन्मलो आहोत, अगर हमने जन्म पाया, आपण एक दिवस या जगातून जाणार. एक दिन हम इस दुनिया से निकलेंगे. आणि मरण न सांगता येणारी गोष्ट आहे. और मृत्यू बिना बताए तुम्हाला माहिती देऊन येणार नाही. वो आपको बता के नहीं आएगा. ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी माहिती देणार नाही. जिस दिन आएगा वो आपको बताएगा. ज्या दिवशी तुम्हाला सांगून येणार नाही उस दिन आपको वो बता के नहीं आएगा. पण एक गोष्ट मात्र शेवटी लक्षात ठेवा. एक चीज आपको ध्यान रखना जरूरी है. मृत्यू म्हणजे शेवट नाही. मृत्यू मतलब अंत नहीं है. मृत्यू म्हणजे शेवट नाही. मृत्यू अंत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की एका प्लॅनेट वरून दुसऱ्या प्लॅनेट वर जाणं म्हणजे मृत्यू आहे. जैसे मैंने आपको शुरुआत में कहा कि एक ग्रह से दूसरे ग्रह जाने जैसा. आणि कदाचित तुम्ही असं म्हणाल की अरे हे प्लॅनेट दुसरा प्लॅनेट कुठला काढले. आप कहेंगे पास्टर जी ये कौन से दो प्लॅनेट निकाले. ज्याला आपण असं म्हणतो की स्वर्ग आणि नरक मागील आठवड्यात आपण शिकलो होतो. पिछले सप्ताह में सीखा था जिसे हम स्वर्ग और नरक कहते हैं. दोन भागामध्ये दोन ठिकाणी, दोन्हीपैकी कुठल्या तरी ठिकाणी आपण जाऊ. इन दोनों में से किसी एक जगह हम जाने वाले हैं. ते कुठलं तरी प्लॅनेट आहे. वो एक ग्रह हो सकता है. कुठला तरी ठिकाण आहे. वो कोई एक ऐसे चीज ज्या ठिकाणी आपण ट्रान्सफर होणार आहोत. जहां पर हमारा रूपांतरण होने वाला है. एका ग्रहावरून या पृथ्वीवरच्या ग्रहावरून मात्र आपण जाणार आहोत. इस पृथ्वी ग्रह से हम निश्चित जाने वाले. या ठिकाणावरून आपण मात्र जाणार आहोत. इस जगह से हम जाने वाले. आणि म्हणूनच त्यालाच मृत्यूचं वास्तव म्हणतात. और उसे ही मृत्यू की पहिली पत्राचा 15वां अध्याय 21 पासून 24 पर्यंत. पहली कोरिन्थी की किताब उसका 15वां अध्याय से 21 से लेके 15वां अध्याय आणि 21 पहिले ग्रंथी 15वां अध्याय 21 पासून 24 पर्यंत आहे. मी वाचतो तुमच्यासाठी काय लिहिले. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेल्यातून पुनरुत्थान ही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या कर्माप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त म्हणजे जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी, नंतर शेवट होईल तेव्हा सर्व अधिपत्य व सर्व अधिकार व सामर्थ्य नष्ट केल्यावर तो देवपित्याला आपले राज्य सोपवून देईल. प्रेज द लॉर्ड. पहली कोरिन्थी की किताब उसका 15वां अध्याय 21 से 24 पढ़ेंगे. क्योंकि जब मनुष्य के द्वारा मृत्यु आई तो मनुष्य ही के द्वारा मरे हुए का पुनरुत्थान भी आया. और जैसे आदम में सब मरते हैं वैसे मसीह में सब जिलाए जाएंगे. परंतु हर एक अपनी अपनी बारी से है. पहला फल मसीह, फिर मसीह के आने पर उसके लोग, उसके बाद अंत होगा. उस समय में सारी प्रधानता और सारा अधिकार और सामर्थ का अंत करके राज्य को परमेश्वर पिता के हाथ में सौंप देगा. प्रेज़ द लॉर्ड.
प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। या ठिकाणी ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत। यहाँ पर लिखा गया कि मसीह में सब जीवित हो जाएंगे। जर सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की देव तुमच्या आणि माझ्या मरणाची तयारी नाही करत। मैं शुरुआत में ही कहा कि परमेश्वर आपके मेरे मृत्यू की तैयारी नहीं करते। तो आपल्या जीवनासाठी काम करतो। वो हमारे जीवन के लिए कार्य करते। तो आपल्या मरणासाठी काम नाही करत। वो हमारे मृत्यू के लिए कार्य नहीं करते। मरणाविषयी मी शिकवत आहे याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही मरणाची परमेश्वर माझी तयारी करताय असं होतो, असा अर्थ होत नाही। आप इस बात का मतलब ये नहीं कि आप मृत्यु की तैयारी कर रहे हैं। आपण जीवनाची तयारी करणारीच माणसं आहोत। हम जीवन की तैयारी करने वाले ही इंसान हैं। परमेश्वर जीवन देणाराच परमेश्वर आहे। आमेन। और हमारा परमेश्वर जीवन देने वाला ही परमेश्वर है। पण आपल्याला शिकणं गरजेचं आहे। लेकिन सीखना हमें जरूरी है। आपल्याला समजणं गरजेचं आहे। उनको चीजों को समझना, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। उन चीजों को मालूमात करना नेमकं काय करायचं आहे, कि मुझे करना क्या है। ज्याला मृत्यूविषयी शिकवलं तो जीवनाला प्राप्त करू शकत नाही। जिसने मृत्यु के बारे में सीखा नहीं वो जीवन को प्राप्त नहीं कर सकता। ज्याला मृत्यूविषयी अजिबातच ज्याला काही माहिती नाही त्याला जीवन नाही मिळणार आहे। जिसको मृत्यु के बारे में कुछ भी मालूम नहीं उसे जीवन नहीं। जीवन आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला ठाऊक असल्या पाहिजे। जीवन और मृत्यु ये दोनों चीजों को आपको मालूम कारण देव आपल्याला असं सांगतो क्योंकि परमेश्वर ने ऐसे की मी तुझ्या समोर जीवन आणि मृत्यू ठेवलेले आहे। मैंने तुम्हारे सामने जीवन और मृत्यू रखा है आणि तू जीवन निवडून घे और तुम जीवन का चुनाव करो। हालेलुया। हालेलुया। तुम्हाला माहिती पाहिजे की मरणाचे तोटे काय आहे। आपको मालूम होना चाहिए कि मृत्यू के क्या नुकसान है। या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो। इसलिए चीजों को मैं आपको सिखा रहा हूँ। लक्षात घ्या बायबल मध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पवित्र शास्त्र में भी बहुत सारे लोगों का मृत्यू हमने काही लोकांचे आकस्मिक मृत्यू झाले। कुछ लोग अचानक से मृत्यू हो गए आणि नव्या करारात आपण हनीना सफीराचा मृत्यू पाहतो। नए नियम में हनीना और सफारे जे अनाया और सफीरा के बारे में हमने पढ़ा है। प्रेषितांची कृत्य 5व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे। प्रेरितों के कार्य 5वें अध्याय में लिखा है। आणि जुन्या करारामध्ये आपण नाबाद अबीहूच्या विषयी तुम्हाला माहिती आहे। पुराने नियम में नाबाद अबीहू के बारे में सुना। जे आरोनाची मुलं होती आणि त्यांना परमेश्वराच्या मंदिरामध्ये मृत्यू आला। हारून के जो मृत्यू थे परमेश्वर के मंदिर में उनको मृत्यू आई। पहिला मृत्यू जो हाबेल आहे त्याला मारण्यात आला, तुम्हाला माहिती आहे त्याच्याविषयी। पहला मृत्यू जो हाबेल के बारे में हमने सीखा। नवीन करारामध्ये स्टेफन जो आहे त्याला दगडमार करण्यात आला, तुम्हाला माहिती आहे। नए नियम में स्टीफन इसको पथराव किया गया तो उनको मृत्यू आई थी। एक मनुष्य जो मृत्यूपासून वारंवार वाचत राहिला। एक इंसान बार-बार मृत्यू से बचा था आणि त्याचं नाव दावीद आहे। उसका नाम दावीद है। पण एकावर हमला झाला आणि तो मरण पावला। और एक बार उसके ऊपर हमला हो गया वो मृत्यू पाया। शाऊल त्याचं नाव, वो शाऊल था आणि तो युद्धामध्ये मारला गेला। युद्ध में वो मर गया। एकाच दिवशी त्याचा मुलगा आणि तो दोघेही मरण पावले। एक ही दिन वो और उसके बच्चे की मृत्यु हो गई। या वेगवेगळ्या प्रसंगांच्या मध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल। अलग-अलग चीजों में एक जो बात उन सब में एक कॉमन है उसको हम देखेंगे। वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मनुष्य मृत्यू पावलेला आहे। हर एक अलग-अलग समय पर लोग मृत्यू पाए। काही जणांचा आकस्मिक मृत्यू झाला और कुछ लोग अचानक से मर गए। अचानक रीतीने ते मरण पावले, जगातून निघून गेले। अचानक रीति से भी संसार के पण काही जणांना देवाने अद्भुत रीतीने वाचवलं। कुछ लोगों को परमेश्वर ने अद्भुत रीति से बचाया। काही जण देवाच्या शापामुळे गेले, कुछ लोग परमेश्वर के श्राप की वजह से गए। पण काही जण परमेश्वराच्या कृपेमुळे खूप काळ जीवन राहिले। कुछ लोग परमेश्वर के अनुग्रह से बहुत लंबे समय तक जीवित पण या सगळ्या गोष्टीतून इन सब बातों में एक गोष्ट मात्र कॉमन आपल्याला अजून पाहायला मिळते। एक चीज हम देख पाते हैं उनमें कॉमन म्हणजे काय की देव जीवनासाठी काम करतो। वो मतलब परमेश्वर जीवन के लिए कार्य करता है। जब स्टेफनाकडे किंवा हबेलाकडे आपण पाहतो, जब हम स्टीफन से हाबेल को देखते हैं त्यावेळेस त्यांच्या मृत्यूच्या वेळेस परमेश्वर काम करत नव्हता असं दिसतं आपल्याला। हमें ऐसे लगता है कि उनके मृत्यू के समय परमेश्वर कार्य नहीं कर रहे। पण तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस सुद्धा परमेश्वर काम करत होता। लेकिन आपको मैं बताता हूँ परमेश्वर उस समय में भी कार्य त्यावेळेस सुद्धा परमेश्वराची काहीतरी योजना चालू होती। उस समय भी परमेश्वर की कुछ ना कुछ योजना चालू थी। पण बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो। कई बार हम इन चीजों के नजरअंदाज या सगळ्यातून एकच गोष्ट शिकायला इन सब में से एक चीज सीखना है की मृत्यू वास्तव आहे। मृत्यू सच्चाई है। बायबल मध्ये मृत्यू लिहिलेला आहे। पवित्र शास्त्र में मृत्यू लिखा है आणि प्रत्येक जण या जगातून जाणार आहे। और इस धरती से हर एक इंसान जाने वाला है। तुम्हाला मला त्यासाठी सावध राहायचं। आपको मुझे इसके लिए सावधान रहना। मी तुम्हाला एवढं सगळं सांगण्यापाठीमागे एक गोष्टी आहेत। ये सारी चीजों को बताने के पीछे एक बात है की तुमच्या आणि माझ्या मृत्यूनंतर तुमचं आणि माझं काय होणार आहे। आपके और मेरे मृत्यू के बाद में आपसे और मुझसे मेरे साथ क्या होने वाला है। या गोष्टी सुद्धा देवाने सांगून ठेवले तुम्हाला। इन चीजों के बारे में भी परमेश्वर ने आपको और मुझसे बताया है। प्रकटीकरण याचा 20 अध्याय आणि 13वा वचन। प्रकाशित वाक्य उसका 20वां अध्याय और उसका 13वां वचन। मी तुम्हाला जी वचनं सांगितली ती नंतर वाचा, घरी जाऊन त्याचे संदर्भ वाचा आणि तुम्हाला मी नक्की खात्री देतो की परमेश्वर तुमच्याशी बोलेल त्या वचनांची। जिन वचनों के बारे में मैंने आपको बताया रेफरेंसेस देवा घर जाकर उसे कृपया पढ़िए। निश्चित परमेश्वर वचनों के द्वारा आपसे बात करेंगे। आणि या ठिकाणी लिहिले 20वा अध्याय आणि 13वा वचन। तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले, मृत्यू व अधोलोक यांनी आपापल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला। प्रकाशित वाक्य 20 अध्याय उसका 13वां वचन। समुद्र ने
समुद्र ने उन मरे हुओं को जो उसमें थे दे दिया, और मृत्यु और अधोलोक ने उन मरे हुए लोगों को उनमें दे दिया था कि उनमें से हर एक के कामों के अनुसार उनका न्याय किया गया। आणि हा 11व्या वचनापासून ते 15 वचनापर्यंत तुम्ही घरी वाचा। आप घर में वापस जाके 11 से लेके 15वें आयतों को पढ़िए। तुम्हाला माहिती आहे हे पृथ्वीचा शेवट लिहिलेलं आहे। यहाँ पर इस संसार का अंत लिखा है। या पृथ्वीचा शेवट होणार आहे। इस पृथ्वी का अंत होने वाला है। असं समजू नका ही अनंत काळापर्यंत ही पृथ्वी राहणार आहे। आप ऐसा मत समझे कि ये पृथ्वी अनंत काल तक है। येशू अजून 50 वर्ष नाही आला। यीशु मसीह शायद अगर 50 साल नहीं आए तरी सुद्धा ह्या पृथ्वीचा अंत 50 वर्षांना का असणार पण होणार, तो भी 50 साल के बाद ही, लेकिन इस पृथ्वी का अंत होने वाला है। पण ही पृथ्वी संपणार आहे। ये पृथ्वी खत्म होने वाली है। ज्यावेळेस पण पृथ्वी संपेल और जब ये पृथ्वी खत्म होगी त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होणार आहेत। तब ये सारी बातें होंगी। आणि लक्षात घ्या आपण मृत्यू पावल्यानंतर काय होतं या ठिकाणी लिहिलेलं आहे। हम मृत्यु के बाद क्या होगा हमारा इसमें ये लिखा है। जर समजा एखादा मनुष्य समुद्रामध्ये काढला गेला असेल, अगर कोई इंसान समुद्र में कट गया आणि जमिनीत असेल, किसी को जमीन में काट, नदीत असेल, नदी में काट, कुठेही असेल नका, कहीं पर भी हो, ते सगळे जण बाहेर येतील। वो बाहर आने वाले हैं। प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय होईल। और उनके अपने अपने कार्यों के अनुसार उनका न्याय किया जसं मी जाएगा। सुरुवातीला अगोदरच सांगितलेलं होतं तुम्हाला, जैसे मैंने पहले ही आपको बता दिया जो था, कोणी मृत्यू पावतो या जगात, जो भी इस धरती पर मृत्यु पा लेता है, तो व्यक्ती न्यायासाठी परमेश्वरासमोर सादर होतो। वो न्याय के लिए परमेश्वर के सामने उसका स्वर्ग अथवा नरकामध्ये त्याला टाकण्यासाठी परमेश्वर त्या गोष्टींचा न्याय करतो। स्वर्ग या नरक में डालने के लिए परमेश्वर का न्याय करेगा, आणि त्या गोष्टीला त्याला सामोरं जावंच लागतं। और उन चीजों का उन्हें सामना असं जगात कुणीच नाही म्हणू शकत की मी ते माझ्या बाबतीत तसं होणार नाही। संसार का कोई इंसान ये नहीं कह सकता कि मेरे साथ ऐसा नहीं होगा। त्या ठिकाणी तपासलं जाईल की जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव आहे की नाही आहे। वहां पर जांचा जाएगा क्या जीवन की पुस्तिका में आपका नाम है या नहीं। जर जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव आहे, अगर जीवन की पुस्तिका में आपका नाम है, तर डायरेक्ट तुम्हाला सुखलोकामध्ये परमेश्वर पाठवेल। वो आपको स्वर्ग लोक में परमेश्वर भेज देंगे, आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या न्यायाची प्रक्रिया नाही। वहां पर किसी तरह के न्याय की प्रक्रिया पण नहीं। समजा जर जीवनाच्या पुस्तकात नाव नाही, लेकिन अगर आपकी जीवन की पुस्तिका में आपका नाम नहीं है, जसं इथं लिहिलेलं आहे तशा प्रकारे होईल, जैसे यहाँ पे लिखा है वैसा की होगा। त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय होईल। उनके कार्य के अनुसार उनका न्याय होगा। जे येशू ख्रिस्त सुवार्ता ज्यांच्याजवळ पोहोचली, जिन तक यीशु मसीह की सुवार्ता पहुंची, त्यांना त्या सुवार्तेनुसार बायबलनुसार त्याचा न्याय केला जाईल। उन्हें पवित्र शास्त्र के उन सुवार्ते के अनुसार न्याय किया जाएगा। ज्यांच्याजवळ सुवार्ता नाही पोहोचली, जिन तक सुवार्ता नहीं पहुंची, त्यांचा सतसत विवेक बुद्धीनुसार न्याय केला। उनके बुद्धि के अनुसार उनका न्याय किया त्यांची जाएगा। सतसत विवेक बुद्धी असते। उनकी खुद की एक बुद्धि है। बायबल ज्याजवळ नाही किंवा कोणताही धर्मग्रंथ ज्याजवळ नाही, जिनके पास पवित्र शास्त्र ऐसा कोई धर्म ग्रंथ नहीं है, त्याला एक सतसत विवेक बुद्धी दिली देवाने। परमेश्वर ने भी बुद्धि दी है, काय चांगलं आणि काय वाईट, क्या सही है क्या गलत है, आणि काय करावं आणि काय नाही क्या करावं, करना चाहिए क्या नहीं करना आणि चाहिए, त्यानुसार त्याचा न्याय केला जाईल। उनके अनुसार उनका न्याय पण किया न्याय जाएगा। सगळ्यांचा होतो। लेकिन न्याय सबका होगा। ज्याचा जीवनाच्या पुस्तकात नाव नाही, जिनका नाम जीवन की पुस्तिका में नहीं है, त्याचा न्याय होईल। उनका न्याय होना, मृत्यू नंतर ही गोष्ट होणार आहे। मृत्यू के बाद ये त्या प्रत्येकाचं न्याय केला जाईल, उन सबका न्याय किया आणि जाएगा। म्हणून आपण त्या गोष्टीने तयार असलं पाहिजे। इसलिए हमें उस बातों के लिए तैयार होना जरूरी है। देवाने दिलेला आत्मा देवाकडे परत जाणार, परमेश्वर ने दी हुई आत्मा परमेश्वर के पास वापस जाएगी। माणसाचा आत्मा परत जाईल। मृत्यु के बाद इंसान की आत्मा परमेश्वर के पास वापस जाएगी। एक प्रयोगशाळेमध्ये एक जो मनुष्य मृत्यू पावणार आहे त्या विषयी हे केलं होतं, प्रयोग केले गेला होता खूप वर्षापूर्वी। बहुत साल पहले ऐसा एक प्रयोग किया गया था एक लैब में, आणि त्या प्रयोगामध्ये असं आढळत आलं की त्या माणसाने एका काचेच्या पेटीमध्ये बंद केली। वहां पर उस इंसान को एक कांच की पेटी के अंदर बंद किया आणि गया। बंद केल्यानंतर असं झालं की आत्मा कसा निघून जातो त्याला पाहायचं होतं। आत्मा बंद करने का कैसे निकल जाता है ये उन्हें देखना था। आणि थोड्या वेळानंतर कुछ समय बाद तो मृत्यू पावला, जब वो इंसान मर गया, थोडंसं काचेला तडा गेला होता, वो कांच कहीं ना कहीं चटक गई, बस बाकी काही नाही झालं, और कुछ नहीं हुआ, आणि तो आत्मा निघून गेला। वो आत्मा निकल गई, कारण आत्मा निघून जाणार आहे। क्योंकि आत्मा निकलने कारण आपण आत्मा निघून गेले तर आपलं शरीर निर्जीव असेल, आत्मा निकल जाने का हमारा आणि केवळ मग त्याला आपण डेड बॉडी म्हणतो, उसे हम डेड बॉडी कहते हैं। आणि तशाच प्रकारे होणार। वैसा ही होने वाला मी है। एवढं सगळं सांगत आहे तुम्हाला, मैं ये सारी बातें आपको बता रहा हूँ, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आपको आहे। डरने की जरूरत नहीं है। देवाचा सेवक जॉन वेस्ली असं म्हणतात परमेश्वर के सेवक जो जॉन वेस्ली है, की जोपर्यंत देव माझ्याकडून जे करवून घेणार आहे, वो ऐसे कहते हैं जब तक परमेश्वर मुझसे जो करवा नहीं लेते, जोपर्यंत ते मी करत नाही, जब तक मैं वो नहीं करता, आणि त्याचं काम पूर्ण होत नाही, और जब तक परमेश्वर का कार्य पूरा नहीं होता, तोपर्यंत मी अमर आहे। तब तक मैं अमर हूँ। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। आता तुम्हाला वाटेल थोडंसं आता बरं वाटलं, अब आपको लगता है थोड़ा अच्छा लगे। प्रेज द लॉर्ड। प्रभु के
हालेलुया हालेलुया। मी सुरुवातीला यासाठी सांगितलं होतं की देव मृत्यूसाठी काम नाही करत. इसलिए शुरुआत में ही मैंने कहा था कि परमेश्वर मृत्यू के लिए कार्य नहीं करता, जीवनासाठी काम करतो. परमेश्वर जीवन के लिए कार्य करता है. बायबल मधल्या लोकांचं जे देवाला प्रिय असणारे किंवा देवावर प्रेम करणाऱ्या लोकांचं जीवन पहा. पर मैं पवित्र शास्त्र में आप उन लोगों को देखिए, जीवन को देखिए जो परमेश्वर से प्रेम करते थे. दावीद जीव घेऊन पळत होता शाऊलापासून. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर शाऊल से अपने जीव को लेकर, जान को लेकर भाग रहा था. पण बायबल असं सांगतं त्याच्याविषयी त्याच्या पळण्याच्या त्या ठिकाणी पवित्र शास्त्र उसे कहते हैं उनके जो उनका जो दौर था उस दौरान देवानं दावीदाला शाऊलाच्या हातात सापडू दिलं नाही. परमेश्वर ने दाऊद को शाऊल के हाथ में पड़ने से बचाया. त्याला माहिती होतं की शाऊल उसे मालूम था कि शाऊल उसे मार देगा, पण देवानं त्याला सापडू दिलं नाही असं बायबल सांगतं. पवित्र शास्त्र कहते हैं परमेश्वर ने उसे शाऊल से बचा के रखा. मग दावीदाला जिवंत करून ठेवलं. तो दावीद को जीवित किसने रखा? परमेश्वर ने. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही ह्या जगामध्ये जिवंत आहात आतापर्यंत धरती पर अब तक जीवित तर त्याच्या कृपेमुळे तो परमेश्वर के अनुग्रह. आणि ज्या कामासाठी देवाने तुम्हाला इथं आणलेलं जिस कार्य के लिए परमेश्वर आपको यहाँ पे रखा ते है, काम पूर्ण होईपर्यंत देव मरू देणार. आमेन. जब तक वो कार्य पूरा नहीं होगा आप मृत्यू नहीं पाएंगे. मग ऍक्सिडेंट, कुठल्याही प्रकारचा आजार, कुठल्याही प्रकारचं जगातलं जे काही होईल, सकाळची मुक्तापालत झाली तरी तुम्हाला देव हलवू देणार. संसार में कुछ भी आपके साथ दुर्घटना हो, आपके साथ कोई भी गलत बात हो, बीमारी हो, लेकिन परमेश्वर सब में आपको हालेलुया. 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 याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. इसके ऊपर आपका भरोसा होना जवाब जरूरी माहिती आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला शास्त्रीय पुरुषांनी कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न केला. यीशु मसीह को शास्त्र फरीसी ने कितनी बार मारने की कोशिश की. डोंगराच्या कडेवर त्याला घेऊन गेले. उस पर्वत के उस छोर पर लेकर आणि गए. तिथं सांगतं की ते त्याला दगडमार करणार होते, वहां पर उसे पथराव करने वाले त्याला थे, ढकलून देणार होते. उससे धक्का देने वाले थे. बायबल सांगतं येशू गायब झाला. परमेश्वर वचन कहता है यीशु मसीह से गायब हो येशू गए. गायब झाला. वहां पर से यीशु मसीह गायब हो गए. काम काय होतं, कशासाठी आला होता येशू यीशु ख्रिस्त? मसीह यहाँ पर किस लिए आए थे? क्रूसावर जाण्यासाठी. क्रूस पर चढ़ने आणि के लिए. जोपर्यंत क्रूसावर जात नाही जब तक वो क्रूस पर नहीं चढ़ेंगे तोपर्यंत कुठल्याच गोष्टी त्याला मरणे नाही. किसी चीज से उन्हें मृत्यू नहीं हे आई. सत्य आहे. ये सच है आणि तसंच झालं. और ऐसा ही हो गया. हालेलुया. 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 लक्षात घ्या, जोपर्यंत देवाची इच्छा नाही तोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवरती जिवंत असता. समझिए जब तक परमेश्वर की इच्छा नहीं तब तक इस धरती पर आप जीवित जोपर्यंत रहेंगे. देव ठरवत नाही तुमचा दिवस जो जाण्याचा दिवस तोपर्यंत तुम्ही असणार. जब तक परमेश्वर की बात की निश्चय नहीं करते कि आपको इस धरती से जाना उस दिन तक है, तब तक वो आपको बचाए पण रखेंगे. जसं पौल म्हणाला तसं म्हणायला आपण शिकलं पाहिजे. लेकिन जैसे पौलुस ने कहा था उस तरह से सीखना हमें चाहिए. पौल काय म्हणाला माहिती पौलुस आहे ने क्या कहा था? फिलिपियस पत्र याचा पहिला अध्याय आणि 21व्या वचनामध्ये. फिलिपियस 1:21 आणि ते म्हणायला तुम्ही जोराने ते वचन वाचलं पाहिजे. सगळ्यांनी आपण सगळ्यांनी एकत्र वाचूया. फिलिपियों की किताब पहला अध्याय उसका 21 वचन हम सब मिलकर जोर से कहेंगे. एकत्र वाचूया मराठीमध्ये. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. क्योंकि मेरे लिए जीवन रहना मसीह है और मर जाना लाभ है. जोराने. कारण जगणे मला ख्रिस्त, जगणे मला ख्रिस्त, मरणे हा लाभ आहे. मरणे हा लाभ आहे. तुम्हाला माहिती आहे पौल असं का म्हणत होता? आप जानते हैं पौलुस ने ऐसे क्यों कहा? का ते मृत्यूची इच्छा बाळगत होता? क्या वो मृत्यू की इच्छा करते थे? नाही, प्रभूची मी मरण पावलं तर तुझ्या बरोबर असणार आहे. उनका कहना था नहीं प्रभु जी मर जाऊंगा तो मैं आपके साथ रहूंगा. जे माणूस आपला प्रिय मेल्यानंतर जे एकदम जोराने एकदम ओरडून अगदी असं काय डोंगर पहाड म्हणजे डोळ्यातून एक अश्रू नसतो त्याच्या पण खूप जोराने ओरडतात. लोग आज ऐसे दिखाते उनकी आंखों में एक आंसू नहीं होता, लेकिन उनका कोई निकट कर्मी मर जाता है तो इस तरह से वो पूरा एक हिला देते हैं, ऐसा कर देते हैं. काही लोकांचं नाटकीय रडणं असतं माहिती आहे मला. कुछ लोग ऐसा नाटक भी करते हैं, उनका रोना एक नाटक होता है. काही जण प्रेमाने रडत असते. कुछ लोग प्रेम की वजह से रोते हैं. पण तुम्हाला माहिती आहे जो देवावर प्रीती करणारा माणूस आहे, लेकिन आप जानते हैं जो परमेश्वर से प्रेम करते हैं, जो येशू ख्रिस्ताला ओळखतो, जो यीशु मसीह को जानते हैं, तो एखादा त्याचा प्रिय व्यक्ती गेल्यानंतर उनका अगर कोई प्रिय व्यक्ति मर भी जाए, माझ्यापासून दूर झाला याचं दुःख आहे, मुझसे वो दूर गया इसका उसे दुख है, पण एक गोष्टीला मात्र खूप मोठा आनंद त्याजवळ असतो. उसके पास एक चीज का बहुत बड़ा आनंद है, तो माझ्या प्रभूजवळ आहे. वो मेरे प्रभु के पास है. हालेलुया. आज मी माझ्या मनुष्याच्या शरीरामध्ये असताना येशूला पाहू शकत नाही. आज मैं मनुष्य के शरीर में यीशु मसीह को नहीं देख सकता, पाहू शकत नाही. मैं नहीं देख सकता. त्याची उपस्थिती आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो मला. उपस्थिति में आने के लिए मुझे बहुत प्रयत्न करना पड़ता है, गुडघ्यावर बसावं लागतं, मुझे घुटनों पे आना पड़ता है, कधी कधी उपवास करावा लागतो, कभी कभी मुझे उपवास करना पड़ता शरीरातला है. खूप मोठा संघर्ष असतो. शरीर के साथ मेरा बहुत बड़ा संघर्ष होता है, तर मेल्यानंतर मी स्वर्गात असणार आहे लेकिन मृत्यु के बाद मैं स्वर्ग में हूँगा आणि मी माझ्या प्रभूजवळ और मैं अपने प्रभु के पास होऊंगा. मी प्रभूची स्तुती करणार, मैं प्रभु की स्तुति मी करूंगा, त्याचं मुख पाहणार, मैं उनके मुख को मी देखूंगा, त्याच्या सानिध्यामध्ये मैं उनके साथ रहूंगा. काहीच नाही तिथे. वहां पे कुछ नहीं है, मग तिथं मोबाईल नाही, वहां पे मोबाइल नहीं, कॉल नाहीये, वहां पे कोई कॉल तिथं नहीं, मेसेज नाही, वहां पे तिथं पैशाचं टेन्शन नाही, कोई परीक्षा का आपल्या जगातल्या सगळ्या किटकिट नाहीये, दुनियादारी की कोई किटकिट वहां पर नहीं मला है. सकाळी नाश्ता नाही केला, मला जेवण करायचं याचं टेन्शन नाही, वहां पर सुबह नाश्ता नहीं किया, खाने उसका टेंशन एक नहीं, नंबरला नाही जायचं, 2 नंबरला पण नाही जायचं, 1 नंबर 2 नंबर नहीं जाना है, काहीच नाही करायचं, कुछ नहीं करना है, केवळ देवाची महिमा.
महिमा करें। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि एवढा सगळा आनंद असताना माणसं रडतात और ये सब आने होने के बावजूद आणि इंसान त्यांना असं रोता है। वाटतं, अरे मी मरणार कसं काय, माझा माणूस गेला. अरे जाऊ दे ना, आनंदात आहे तो उसे तिथे. लगता है मेरा निकट कर मर गया, क्या होगा, नहीं जाने दो उसको कि दारू के पास है। दारू भी प्यायला असेल तर आनंद करू नका मग. अगर वो शराब पी के मृत्यू पाए तो उसके लिए आनंद मत करो, पण तिथं तो प्रभूजवळ नाहीये. लेकिन वो प्रभु के पास नहीं है। पण जर खरंच प्रभूचं गौरव करून गेलाय, अगर सच में प्रभु की महिमा करके वो गया है, वो प्रभु के सानिध्य में है, त्याच्याच परमेश्वराचा आत्मा आहे. परमेश्वर की आत्मा उनके पास है। प्रभूला तुम्ही पाहू शकत नाही, पण तो पाहत आहे. प्रभु को आप नहीं देख सकते कि वो देख सकता है, कारण प्रभूच्या सानिध्यामध्ये क्योंकि वो प्रभु के सन्मुख है। त्याला आता जे आदामाला परमेश्वराने जीवन दिलं होतं, सुरुवातीला ज्या आदामाला जीवन दिलं होतं देवाने, परमेश्वर ने जो आदाम को शुरुआत में जो ते जीवन जीवन त्याला तिथे मिळणार. उससे वो जीवन वहां पर मिल रहा है, कारण देव त्याला कायमसाठी मिळाला, क्योंकि परमेश्वर से हमेशा के लिए मिल गया जीवन है, त्याला मिळालं. वो जीवन उन्हें मिला है। आता तुम्हाला वाटतं की माणसं फिरतात या पृथ्वीवर, आपको ऐसा लगता है इंसान इस धरती पर घूमते हैं, डेड बॉडीज फिरतात सगळे. वो सारे मृत शरीर है। जो खरोखर ख्रिस्ताला ओळखतो ना, तोच खरा जिवंत आहे. जो सच में मसीह को जानता है वो सच में जीवित है, कारण माणसं मृत्यू पावलेत, क्योंकि इंसान मर गए कारण हैं, ते देवाजवळ नाही आहेत. क्योंकि वो परमेश्वर के पास नहीं है। तुम्हाला मात्र डेड बॉडी आत्मा निघून गेल्यानंतरच माणूस मरतो का? आपको लगता है आत्मा जाने के बाद ही क्या इंसान मरता है? ऑलरेडी नहीं, ते मेलेत. वो तो पहले ही मर गए। कामासाठी मरण पावलेत ते. वो अपने किसी त्याला दुसरं काही सुचत नाही. उन्हें और कुछ मालूम ही त्या नहीं, पैशाच्या लोभामुळे ते मेलेत, त्या पैशासाठी पैसों की वजह से वो मर गए, आणि व्यभिचारासाठी मेलेत. व्यभिचार की वजह से वो मर गए, वाईट गोष्ट दारू पिण्यासाठी कोणी मेलेलं आहे. दारू पीने की वजह से वो मर गए। दुसरा त्याला सकाळी डोळे उघडले की ते सुस्त बघतो, वो जब आंखें खोल के सुबह वो स्वप्न दुसरं काही सुचत देखते, नाही. और कुछ सूझता नहीं, कारण ते देवापासून लांब गेले. क्योंकि वो परमेश्वर से दूर। देव गेला म्हणजे खरं जीवन गेलेलं सारखं. परमेश्वर गए तो आपका जीवन गया, इस बात में म्हणून समझिए। जसं पौल म्हणाला तसं म्हणायला आपण शिकलं पाहिजे. इसलिए जैसे पौलुस ने कहा वैसे सीखना हमें जर खरी चाहिए। तयारी करायची आपल्या मृत्यूची, अगर हमें सच में अपने मृत्यु की तैयारी तर करनी है पौलाने ती खरी तयारी तो केली. पौलुस ने वो सच में तैयारी आणि की, म्हणून तर पौल असं म्हणाला, इसलिए पौलुस ने ऐसे कहा, सगळे मला ख्रिस्त जीना मेरे लिए मसीह, आणि मरणे हा लाभ आहे. मृत्यू मेरे लिए लाभ है। मला माहिती आहे, हा जेलमध्ये होता पौल त्यावेळेस, उस समय पौलुस बंदी गृह में थे। आणि त्या ठिकाणी असं देवाचे एक सेवक असं म्हणतात परमेश्वर के एक दास ने ऐसे कहा, की पौलाला स्वप्नामध्ये ते कुऱ्हाड दिसत असेल धार लावणार, पौलुस में शायद सपनों में वो कुल्हाड़ी दिख रही थी जिस पर धार लगाई जा रही त्याच्या मानेवर चालवली थी, जाणार. जो उसकी गर्दन पर चढ़ने वाले थे। आणि त्यावेळेस पौल असं म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, मरणे हा लाभ आहे. उस समय पौलुस ने ऐसे कहा कि जीवन मेरे लिए मसीह और मृत्यू मेरे लिए लाभ है। यासाठी हे सोपं आहे असं म्हणणं. प्रेज द लॉर्ड. क्या ये ऐसे कहना आसान है? पण पौल असं म्हणाला होता, लेकिन पौलुस ने ऐसे कहा, कारण पौलाचा शिरछेद झाला होता. माहिती तुम्हाला, पौलाचा शिरछेद झाला, क्योंकि सच में पौलुस की उसका गर्दन काट दी गई, आणि त्याला मारून टाकण्यात आलेलं होतं. उसे मार दिया गया था। पण तत्पूर्वी त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. उसके पहले उन्होंने ये पत्री लिखी, जेलमध्ये आहे तो. उस समय वो बंदी गृह में, कधी त्याला मारलं जाईल माहित नाही, कब उन्हें मारा जाएगा उन्हें मालूम नहीं था। आणि कधी त्याला जेलमधून लगेच त्याला फरमान येईल की राजा आज तुझा मुलगा होणार. जिस समय उसे मालूम था कि राजा का ऐसे फरमान आएगा कि तुम्हारा सर काट दिया जाएगा, पण खऱ्या अर्थानं तो मृत्यूची तयारी करत होता. सही रीति में वो मृत्यू की तयारी कर खऱ्या रहे अर्थानं थे, प्रभूला भेटण्याची तयारी करत होता. सही रीति में प्रभु से मिलने की वो तैयारी कर रहे थे, प्रभूचं मुख पाहण्याची तयारी करत होता. सही रीति में प्रभु का मुख देखने की वो तैयारी कर आज रहे आपण थे। जगातल्या गोष्टीची तयारी करतो. आज हम दुनियादारी की तैयारी कर रहे हैं, जगातल्या गोष्टींची जास्त आपल्याला चिंता आहे. संसार की चीजों की हमें ज्यादा चिंता है। आणि म्हणून तर पौलासारखा मनुष्य एवढी सेवा करून सुद्धा असं म्हणाला की अजून सुद्धा मी काहीच नाही केलेलं इसलिए प्रभू. पौलुस जैसा इंसान इतनी सेवा करने के बाद भी कहा कि मैंने कुछ भी नहीं किया, कारण त्याला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की नेमकं जीवन कशा प्रकारे क्योंकि चालतं. उन्हें इस सारी चीजों को मालूम था कि जीवन होता कैसे चलता है। लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्या जीवनासाठी काम करत आहे. परमेश्वर आपके जीवन के लिए कार्य कर रहे हैं, परमेश्वर तुम्ही जिवंत राहावं म्हणून काम करत आहे. परमेश्वर आपको जीवित रहे इसलिए कार्य कर रहे परमेश्वर तुम्हाला मारू इच्छित नाही. हैं, परमेश्वर आपको मारना नहीं आज चाहते। तुमचा मृत्यू यावा अशी देवाची इच्छा नाहीये. आज आपको मृत्यु ऐसे परमेश्वर की तुम्ही इच्छा नहीं जिवंत है। राहिले तर काय करणार हे त्याला पाहायचं. जीवित रहने के बाद आप क्या करें ये परमेश्वर तुम्ही को जिवंत देखना है। आज जिवंत राहा, प्रभूला मागताय तुम्ही जीवन, पण प्रभूकडे जीवन घेतल्यानंतर तुम्ही काय करणार. प्रभु चाहते हैं कि आप जीवित रहे, लेकिन वो जीवित रहने के बाद आप क्या करना की चाहते प्रभूजी हैं? आज एक दिवस वाढवला पण मी आज हे करणार आहे. प्रभु आपने मेरे जीवन में एक दिन बढ़ा, मैं ये करने वाला अजून हूँ, एक वर्ष वाढवलं पण मी ह्या वर्षात हे करणार आहे. और एक साल बढ़ा तो इस साल में मैं ये अजून करूंगा। एक 10 वर्ष वाढवली पण प्रभू मला हे करायचं आहे. मेरे जीवन में 10 साल बढ़ गया तो प्रभु मुझे ये काय करना है। प्रभूजी घर बांधत राहिले, मला अजून 10 वर्ष दे. प्रभु घर अभी नहीं हुआ, मुझे और 10 साल दीजिए। त्या गोष्टीची गरज नाहीये तुम्हाला. उस चीज की आपको जरूरत नहीं तुम्ही है। बऱ्याच लोकांना हे करायचं आहे. बहुत सारे लोगों को ये करना है, कारण मी खूप लोकांना पाहिलेलं आहे क्योंकि असं. बहुत सारे लोगों को मैंने अशा प्रार्थना करताना मी पाहिलेलं आहे. ऐसे दुआ करते हुए मैंने नाही, देखा है। मला माझ्या मुलाचं लग्न पाहायचं म्हणून मला जीवन ठेव प्रभू. प्रभु मेरे बच्चों की शादी मुझे देखने से मुझे जीवित माझ्या रखना है। नातवाचं लग्न दिसू दे मला. मेरे परपोतों की मुझे शादी अशी इच्छा बाळगणं वाईट नाहीये.
ऐसी इच्छा करना बुरी बात नहीं है, पण ह्या गोष्टीसाठी जिवंत राहण्याची इच्छा नका बाळगू. लेकिन इस चीज के लिए जीवित रहना ऐसी पौल इच्छा म्हणाला, मत मला कीजिए. जगणे ख्रिस्त आहे. पौलुस ने कहा जीना मेरे लिए मसीह मी है, जगणार आहे ख्रिस्तासाठी. मैं जीऊंगा मसीह के लिए. मला माझा तंबूचा व्यवसाय वाढवायचा म्हणून जीवन ठेवायचं पौल म्हणाला नाही, मैं उसका जो व्यवसाय था वो बढ़ाने के लिए उसे जीवित नहीं रहना था, कारण त्याचा तंबूचा व्यवसाय होता. क्योंकि वो टेंट बनाने वाला उनका व्यवसाय आणि था. मला लोकांना जास्त लोकांना अगदी खूप ठिकाणी मला माझं प्रसिद्धी व्हावी म्हणून मला जीवन ठेव असं पौल म्हणाला. बहुत सारी जगह में अपने प्रसिद्धि पाना चाहता हूँ, इसलिए पौलुस ने जीवित रहने के लिए नहीं प्रार्थना की थी. तुझ्यासाठी मला जीवन, उसने कहा था प्रभु आपके मुझे जीवित रखिए, तुझ्यासाठी मला काम करायचं म्हणून जीवन राहा. आपके मुझे कुछ कार्य करने इसलिए मुझे जीवित रखिए. कारण मला जर मृत्यू आला तर मी लाभ आहे मला, क्योंकि मृत्यु तो मेरे लिए लाभ है, पण मी जिवंत राहिलो तर फक्त तुझ्यासाठी. लेकिन अगर जीवित रहूंगा तो मैं आपके लिए रहूंगा. आज तुम्ही असं म्हणताय का आपल्या मनामध्ये, क्या अपने मन में ऐसा कहते हैं, अंतःकरणामध्ये, क्या अपने हृदय से कहते का हैं, घरासाठी जिवंत राहायचं फक्त, क्या सिर्फ घर के लिए जीवित रहना है, लेकरांचं शिक्षण पाहण्यासाठी जिवंत राहायचं, बच्चों की शिक्षा के लिए आपको जीवित रहना है, आणि लोकांसाठी जिवंत राहायचं लोगों के लिए क्या आपको जीवित रहना है. नाही. कदाचित प्रभूजी ही कदाचित गेली तर दुसरी मिळेल मला, यासाठी जिवंत राहायचं. शायद ये गई तो दूसरी मिलेगी क्या, इसलिए आपको जीवित रहना है. असे पण बरेच, ऐसे भी कुछ लोग हैं, कारण लगेच सामान्यात लग्न करणारे पण असतात. 6 महीने में दूसरी शादी करने वाले भी लोग हैं. तुमच्यासाठी जिवंत राहिलेले उसी आहे, के लिए जीवित रहना, काटाकटी कसं तरी, कुछ ना कुछ करके वो जीवित है. अशा गोष्टीचा काही अर्थ नाही. ऐसे चीजों में कोई मतलब नहीं है. मग तो मृत्यू पावला असताना प्रभूला पाहिला असतं बरं झालंच द्यायचं. ऐसे लगता है वो मृत्यू पाकर प्रभु को देखिए वो अच्छी बात है. कारण जिवंत राहून तो देवासाठी काहीच करणार नाही. जीवित रहकर वो परमेश्वर के लिए कुछ नहीं कर रहा है. अनन्या सफीराला परमेश्वराने ह्यासाठीच तर नाही, अनन्या सफीरा को परमेश्वर इसी के लिए तो लेके कारण गए, त्यांचं खोटं पण मंडळीला भ्रष्ट केलं असतं त्यांनी. क्योंकि उनका जो झूठापन पूरे मंडली को भ्रष्ट त्यांचं कर जर खोटं देगा. पचलं असतं ना तर सगळ्या मंडळीत खोटं बोलणारे माणसं झाले अगर असते. उनका झूठ वापर रहता तो पूरी मंडली उस झूठ में फंस म्हणून जाती. परमेश्वर त्यांनाच नाही. इसलिए परमेश्वर ने उनको ही लेके गए. बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. कई बार इन चीजों की ओर हम ध्यान देते हैं. एखादा निगेटिव्ह गोष्ट आपल्या समोर आली, हा मृत्यू आहे, नको मला ऐकायच नाही. कोई नकारात्मक चीज मृत्यू के बारे में तो हम कहते हैं कि हम उसके बारे में बायबल मध्ये लिहिले बाबा त्याच्याविषयी, पवित्र शास्त्र में उसके बारे में लिखा है. आणि ऐकायचं नाही तरी पण एक दिवस आपण मरणार आहोत. आपको मालूम है कि आपका एक दिन मरना ही हे है, सत्य आहे. जो सच है. माहित नाही आपल्याला कोणता दिवस असेल, वो कौन सा दिन यह भी मालूम नहीं. ज्या दिवशी पण असेल जो भी दिन होगा प्रभूजी मी त्या दिवशी आनंदित असेल. प्रभु उस दिन में आनंदित होगा. त्या दिवशी कदाचित माझ्या मनामध्ये हा विचार असेल की प्रभू मी तुझ्यासाठी जगणार. उस दिन शायद मेरे मन में विचार आएगा कि प्रभु आपके लिए मैं जीना आणि म्हणून चाहता हूं. पाऊल तसं म्हणाला, इसलिए पौलुस ने ऐसा जगणे कहा, मला ख्रिस्त जीना मेरे लिए मसीह, आणि मरणे मला लाभ. मरना मेरे लिए लाभ. आज मृत्यूविषयी सत्य शिकत असताना या गोष्टी तुमच्या मनामध्ये असू द्या. आज मृत्यु के बारे में जब सच सीख रहे थे इन चीजों का आपके मन में रखना म्हणून था. देव तुमच्या आणि माझ्या समोर जीवन आणि मृत्यू ठेवतो. इसलिए परमेश्वर आपके और मेरे सामने जीवन और मृत्यु रखता आणि है. बायबल असं सांगतं योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय 6व्या वचनामध्ये, यूहन्ना की किताब 14 अध्याय उसका 6वां वचन यूं कहता है. तुम्हाला माहिती आहे हे वचन लिहिलेलं आहे योहान 14:6 आणि 17:2 वाचायचं आपल्याला. ते वाचा तुम्ही त्या ठिकाणी, कारण पुढे जरी बघून तुम्ही वाचलं तरी तेच लिहिलं. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून त्याकडे कोणीही जात नाही. 17:2 योहान 17:2. क्योंकि तूने उसको सब प्राणियों पर अधिकार दिया कि जिन्हें तू उनको दिया है उन सबको वे अनंत जीवन दे. प्रेज द लॉर्ड. काय लिहिले 17:2, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो खरा एकच देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. आणि त्याचं 10वं वचन 10वा अध्याय आणि 10वं वचन, आणि ते सर्वात सामर्थ्यशाली असं वचन आहे. त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. योहान 10 नाही, हा बरोबर. चोर येतो तो केवळ चोरी व घात व नाश करायलाच येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. यूहन्ना 10:10 यूं कहता है, चोर किसी और काम के लिए नहीं परंतु केवल चोरी करने और घात करने और नष्ट करने को आता है. मैं इसलिए आया कि मैं जीवन पाए और बहुतायत से पाए. प्रेज द लॉर्ड. उनके नाम से हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त तुम्हाला मला जीवन देण्यासाठी यीशु आला. मसीह आपको और मेरे लिए जीवन देने आया. येशू जीवन देण्यासाठी आला. यीशु जीवन देने आया. येशूविषयी असं म्हणण्यात आलेलं नाही की तो मृत्यू आहे. यीशु मसीह के बारे में ऐसा नहीं लिखा है कि वो मृत्यु के लिए आए. येशूविषयी असं म्हणण्यात आलं तो जीवन आहे. यीशु मसीह के बारे में ऐसा लिखा है आणि कि म्हणूनच मी असं म्हणालो की जीवन देणारा आपला परमेश्वर इसलिए आहे. मैंने कहा जीवन देने वाले परमेश्वर है. पण मी
त्या मृत्यूची तयारी करत असताना मला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की माझ्यामध्ये जीवन काम करत आहे. लेकिन मृत्यु के बारे में जब मैं तैयारी कर रहा हूँ, मालूमात कर रहा हूँ, तो मुझे ये बात जानना जरूरी कि मेरे अंदर जीवन है. आणि ते जीवन इतरांसाठी परमेश्वर माझ्यातून जशा प्रकारे बायबलमध्ये लिहिले की माझ्यातून त्या जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील तशा प्रकारे वाहल्या पाहिजे. पवित्र शास्त्र में लिखा है कि मुझसे वो जीवन की नदियां बहेंगी, उस तरह से हमारा जीवन औरों के लिए होना चाहिए. तुमच्यात जर घर आणि कुटुंब आणि त्याच प्रकारे सोनं नाणं पैसा अडका असेल तर तुम्ही दुसऱ्यांना मध्यच द्या. आपके अंदर अगर घर सोना ये सारी चीजें होगी तो दूसरों को भी आप वही चीज. तुम्ही जर नातवासाठी जगणार असाल तर तो सुद्धा नातवासाठीच जगणार. आप नाते के लिए जिएंगे तो आप सामने को भी वही दो. तुम्ही पैशासाठी जगणारे असाल तर तो सुद्धा पैशासाठीच जगेल. आप पैसों के लिए जिएंगे तो वो भी पैसों के लिए जिएगा. तुम्ही प्रभूसाठी जगणारे असाल, अगर आप प्रभु के लिए जीने वाले हैं, समोरचा माणूस प्रभूसाठी तो जगेल. सामने वाला भी परमेश्वर के लिए ही जिएगा. तुमच्याजवळ जे नाही ते तुम्ही दुसऱ्याला नाही देऊ शकत. जो आपके पास नहीं हो आप दूसरों को नहीं दे सकते. तुमच्याजवळ जे आहे तेच तुम्ही द्या. आपके पास जो है वही आप देंगे. तुम्ही आजारी असाल तर तुम्ही दुसऱ्याला आजार द्या. बीमार है तो आप बीमारी ही दोगे. तुमच्याजवळ दुःख असेल तर तुम्ही दुसऱ्याला दुःख आपके द्या. पास दुख है तो आप सामने को दुख ही दोगे. तुमच्याजवळ आनंद आहे तर तुम्ही दुसऱ्याला आनंद द्या. बहन आपके पास आनंद है तो आप आनंद ही देंगे. तुमच्याजवळ जीवन आहे तर तुम्ही दुसऱ्याला जीवन द्या. आपके पास जीवन है तो आप जीवन ही देंगे. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच लोकांच्या जवळ जीवन नाहीये. कई सारे लोगों के पास जीवन नहीं है. त्यांना मृत्यूविषयी जाणून पण घ्यायचं नाही. उन्हें मृत्यु के बारे में जानना भी नहीं है. आणि जीवन जगायचंय पण दुसऱ्या जगातल्या गोष्टींसाठी. उन्हें जीवन जीना है संसार की तरह. पण लक्षात घ्या आपल्याला जगायचंय प्रभूसाठी. हमें जीना है परमेश्वर के लिए. कारण येशू आपल्याला जीवन यासाठी देण्याला आला. यीशु मसीह हमें जीवन इसलिए देने आए तर आपल्याला की आपण दुसऱ्याला ते जीवन द्यावं. कि हम दूसरों को वो जीवन दें. कारण तुम्हाला माहित आहे सर्व जगाचा निर्माण करता त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो इस धरती के निर्माण करते उनके पुत्र यीशु मसीह है. तो फक्त 33.5 वर्ष पृथ्वीवरती राहिला. वो सिर्फ 33 साल 6 महीने ही इस धरती पर रहे. आणि त्याच्यापेक्षा पण कमी आयुष्य बपतिस्मा करणाऱ्या योहानाला मिळालं. उससे भी कम आयु बपतिस्मा दाता यूहन्ना के जीवन में थी. पण त्यांचा उद्देश पूर्ण झाला की गेली. उनका उद्देश्य पूरा हो गया वो चले गए. त्यांचा उद्देश ज्या दिवशी पूर्ण झाला त्या दिवशी निघून गेले. जिस दिन उनका उद्देश्य पूरा हो गया उस दिन वो चले गए. बपतिस्मा करणारा योहान येशूचा मार्ग नीट करायला आला होता. यूहन्ना बपतिस्मा दाता यीशु मसीह का मार्ग सही करने आया. त्याने काही चमत्कार नाही केले. उन्होंने कोई चमत्कार नहीं किए. बपतिस्माची ओळख करून दिली जगाला. बपतिस्मा के बारे में दुनिया को बता दिया. येशूची ओळख करून दिली. यीशु मसीह के बारे में बता दिया. वो नहीं निकल गए. येशू ख्रिस्त आला. यीशु मसीह आए आणि त्याने पित्याची ओळख करून दिली. परमेश्वर के बारे में लोगों को स्वर्गाविषयी लोकांना सांगितलं. स्वर्ग के बारे में लोगों को बताया. प्राण अर्पण केलं. अपने आप को क्रूस पर चढ़ाया. त्याचं काम पूर्ण झालं. उनका कार्य पूरा हो गया. त्यांनी जग सोडलं. इस धरती को उन्होंने छोड़ दिया. लक्षात घ्या आपण जोपर्यंत या पृथ्वीवरती आहोत जब तक हम इस धरती पर तोपर्यंत आपण ख्रिस्तासाठी जगलं पाहिजे. हमें तब तक हमें ख्रिस्त के लिए जीना है, मसीह के लिए जीना है. सत्य शिकवत असताना जीवनाशी जोडलेले आहे सगळ्या गोष्टी. ये सारी चीजों को जो मैं सच्चाई के बारे में बता रहा हूँ वो जीवन के साथ जुड़ी हुई. आणि हे संदर्भ तुम्ही वाचा घरी गेल्यानंतर. ये सारे रेफरेंसेस आप घर जाकर कारण पढ़िए. प्रभू तुम्हाला हे सांगू इच्छितो. क्योंकि प्रभु आपको ये बताना चाहते हैं. बरेच गोष्टी ह्या निगेटिव्ह आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष नका करू. कई सारी चीजें नकारात्मक इसलिए उसको काही लोकांना आवडत नाही हे मला चांगल्या प्रकारे. कुछ लोगों के अच्छा नहीं लग रहा है मैं जानता हूँ. हे देव बोलू इच्छितो आपल्याला. ये परमेश्वर आपसे मुझसे बोलना चाहते देव हैं. ज्यावेळेस बोलतो ना जब परमेश्वर बोलते हैं त्यावेळेस जरी आपल्या ऐकण्याची इच्छा नसली तरी परमेश्वर आपल्याला ऐकवतो. हमारी सुनने की इच्छा ना हो परमेश्वर हमें वो सुनाते हैं. मी सांगण्याची इच्छा नाही तरी पण परमेश्वर मला सांगायला भाग पाडतो. मेरी बताने की इच्छा नहीं थी फिर भी परमेश्वर ने मुझे मजबूर किया कि मैं बताऊं. परमेश्वराची इच्छा आहे की आपण हे ऐकावं. क्योंकि परमेश्वर की इच्छा है कि हम और आप ये जर असं नसतं तर पौलाने हे लिहिलं नसतं. ऐसा नहीं होता तो पौलुस ऐसे लिखते की नहीं. जगणे हे मला ख्रिस्त मरणे हा मला लाभ. जीवन मेरे लिए मसीह और मरना मेरे लिए लाभ है. आपण आज सगळेजण ख्रिस्तावर विश्वास ठेवणे असं म्हणायला शिकलो. आज हम सारे मसीह पर विश्वास करने वाले ऐसे हमें बोलना की माझ्या प्रभूजवळ जायला मला आनंद आहे. प्रभु के पास जाने के लिए मेरे अंदर आनंद पण है. जर मी जिवंत राहावं अशी प्रभूची इच्छा असेल अगर मैं जीवित रहूं ये परमेश्वर की इच्छा है प्रभूसाठी जगेन. तो मैं प्रभु के लिए जीऊं. प्रभूचं काम करायला जाईल. प्रभु का कार्य काहीतरी करने उद्देशाने मला जिवंत ठेवले देवाने. कुछ उद्देश्य से परमेश्वर ने मुझे 2025 येणार आता लवकरच. 2025 जल्दी आणि आएगा. हे वर्ष माझ्या आयुष्यामध्ये जोडलं जाणार आहे. एक साल मेरे जीवन में जोड़ा आणि जाएगा. त्या वर्षात प्रभू तुझ्यासाठी मी काहीतरी करणार. उस साल प्रभु मैं आपके लिए कुछ कदाचित तुम्ही घर बांधण्याचा प्लॅन केला. शायद अपने घर पाने की योजना. कदाचित तुमच्या मुलांच्या लग्नाचा प्लॅन केला. शायद आप अपने बच्चों की शादी की योजना. कदाचित तुम्ही काहीतरी घरात खरेदी करण्याचा शायद प्लॅन आप केला. कुछ खरीदी करने की योजना की. पण या सगळ्यापेक्षा प्रभूसाठी तुम्ही काय प्लॅन केला हे तपासून इस पहा. सबसे ज्यादा प्रभु के लिए आपने क्या योजना की उस चीज को आप जांचिए. प्रभूसाठी काहीतरी तुम्ही योजना बनवली का हे तपासून पहा. प्रभु के लिए आपने कुछ योजना बनी इस चीज को 25 साठी माझ्याकडे प्रभूचे हे प्लॅन आहेत. ही योजना आहे तुझी. 25 के लिए मेरे पास प्रभु आपके लिए ये योजना है. आणि तुरुंगामध्ये बसून पाऊल योजना बनवत बंदी होता. गृह में बैठकर पौलुस ये बना रहे थे. आणि तो त्या ठिकाणी कारण त्याला माहिती होतं कधीही माझा मृत्यू होऊ शकतो. उन्हें मालूम
जानता किसी भी समय मेरी मृत्यु हो सकती तरी है, सुद्धा तो त्या ठिकाणी काम करत होता. फिर भी वो वहां पर वो कार्य कर रहे थे, तरी सुद्धा प्रभूसाठी काम करत फिर भी वो प्रभु के लिए कार्य कर रहे थे. क्रूसावर प्रभू श्री ख्रिस्त आहे. जैसे क्रूस पर यीशु मसीह, त्याला माहिती आहे काही क्षणात माझा मृत्यू होणार, मुझे मालूम है कुछ क्षणों बाद मेरी भी मृत्यु होने वाली है. आणि तरी सुद्धा लोकांच्या तारणाची त्याला तहान लागली होती. फिर भी लोगों की ताड़ना उनके लिए, उनके अंदर वो प्यास थी. म्हणून तर तो म्हणाला मला तहान लागली. इसलिए उन्होंने कहा मुझे प्यास है. त्याला पाणी प्यायचं होतं, क्या उन्हें पानी पीना था? त्याला आंब प्यायचं होतं, उन्हें वो त्याला जे दिलं होतं आंब ज्याला आपण म्हणतो ते प्यायचं होतं का क्या त्याला? उन्हें पीना था? वो नाही, त्याला नाही प्यायचं होतं. उन्हें नहीं पीना था. त्याला खाली बसलेले जे लोक आहेत त्यांची आत्म्याच्या त्यांच्या तारणाची तहान लागली. वहां पर जो आत्माएं थे उनके उद्धार, उनके अंदर त्याच्या प्यास थी. मृत्यूकडे त्याचं लक्ष नव्हतं. उनके मृत्यु की तरफ उनका ध्यान नहीं मरणाऱ्या था. एक गोष्टीकडे त्याचं लक्ष वो नव्हतं. मरने वाले इसकी तरफ उनका ध्यान नहीं था. त्याचं लक्ष होतं की मी प्रभूसाठी या क्षणात सुद्धा काय करू शकतो का? उनका ध्यान था प्रभु के लिए मैं एक क्षण में क्या कुछ कर त्यानं सकता हूं. माझ्यावर जी जबाबदारी दिली या मरणाच्या क्षणी सुद्धा मला काही करता येईल का? पिता ने मेरे ऊपर जिम्मेदारी दी, इस मृत्यु के समय में भी क्या मैं उनके लिए कुछ कर सकता आणि हूं. त्यानं ते त्यावेळेस सुद्धा केलेलं बरं. और उन्होंने उस समय भी वो त्या किया, ठिकाणी सुद्धा केले. वहां पर भी किया. तो त्याच्या हातात दोन्ही हातात खेळे होते. उनके दोनों हाथों में कीड़े त्याचं टोके, मुखच फक्त त्याचं तोंडच फक्त चालत होतं. उनका सिर्फ मुख चल रहा था. तरी सुद्धा त्यावेळेस त्यानं ते केलं. वहां पर भी फिर भी उन्होंने वो किया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आज. मैंने आपको अलग चीजों के बारे में तरी बताया. पण ह्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहे, फिर भी ये चीजें आपके लिए जरूरी आपल्यासाठी है. आवश्यक आहे. ये चीजें आपके लिए जर हे समजायला कठीण असेल तर तुम्ही समजून घ्या. समझने के लिए वो कठिन है. आणि काही रेफरन्स मी तुम्हाला पूर्ण वाचून नाही दाखवले. कुछ रेफरेंसेस मैंने आपको पूरे ते पढ़ाई काही किए, केलं तर तुम्ही वाचा, वो घर जाकर आप पढ़ें, त्याच्यावर अभ्यास करा. उसके ऊपर मनन कीजिए. प्रकटीकरणातल्या काही अध्यायांच्या वरती अभ्यास करा. प्रकाशित वाक्य कुछ अध्याय के ऊपर बायबल मनन मधल्या कीजिए. काही लोक जे आकस्मिक किंवा देवान जगातून घेऊन गेले त्या लोकांच्या विषयी वाचा. पवित्र शास्त्र में जिन लोगों को परमेश्वर ने अचानक मृत्यु की उनके बारे में तुम्ही पढ़िए. जर पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊन वाचाल, अगर आप पवित्र आत्मा की सहायता से मी पढ़ेंगे, खात्री देतो पवित्र आत्मा तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गुडघे टेका. मैं आपको निश्चय बताता हूँ पवित्र आत्मा आपको तोड़ेगी, आपको घुटनों पे लेके आएगी. तुम्हाला परमेश्वर विफल करेल त्याजवळ आणण्यासाठी, परमेश्वर आपको विफल करेंगे कि आप उनके पास आकर रोए. प्रभूसाठी काम करण्यासाठी विफल करेल. प्रभु की कार्य करने के लिए आपको तोड़ा जाएगा. काही लोकांना हे वास्तव नाही समजत. कुछ लोगों को ये सच्चाई नहीं समझ पण में आ रही तुम्हाला है. जर समजलं तर तुम्ही धन्य व्यक्ती आहात. आमेन. अगर आपको समझ गए तो आप धन्य व्यक्ति हैं. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभु आपको आशीषित करे. या आपण सगळे जण उभे राहूया. आइए हम सब खड़े हो जाएं.